आतापर्यंत आपण थोडंसं बेसिक स्टार्ट केलंय आणि एक लेव्हल पर्यंत बेसिक जावा प्रोग्रामिंग आपल्याला आता करता येते. ठीक आहे. म्हणजे आपल्याला आता प्रोग्राम्स कसा राईट करायचा, कसा रन करायचा, राईट अँड रन करता येतंय. राईट करता येतं, युजरकडून इनपुट रीड करता येते आणि प्रोग्राम रन करता येतो. ठीक आहे. त्यातल्या त्यात आपल्याला थोडं फ्लो कंट्रोलची पण आयडिया आहे. इफ एल्सला माहिती आहे आपल्याला, व्हाईल माहिती आहे, फॉर लूप माहिती आहे. ठीक आहे. याचे बरेचसे प्रोग्राम्स आपण छोटे-मोठे घेतलेले आहेत आणि त्यातल्या त्यात तुम्हाला काल जो टॉपिक झाला तो वाला फंक्शन्स. ओके. आता हे कॉन्सेप्टिकली आपण स्टडी केलेत. मीन्स सिंटॅक्स काय असतो, कोणत्या कंडिशनला काय आउटपुट येतं, कधी काय येतं. सो एक आता फ्लो लेव्हल आपल्याला माहिती आहे. आता या सगळ्यांचा वापर करून आपण काही लॉजिकल प्रोग्रामिंग आपल्याला करायचे. मग एक बेसिक प्रोग्रामिंग पासून स्टार्ट करू आपण. थोडं-थोडं कॉम्प्लेक्स लेव्हलला जाऊया. ठीक आहे. 3-4 प्रोग्राम आज बघायचे कुठले-कुठले. पहिले तर सगळ्यात सिंपल इव्हन अँड ऑड नंबर तो आपल्याला माहितीच आहे, पण तरी आपण बघून घेऊ. नंबर रिलेटेडच सगळं करायचे म्हणून तो करू. इव्हन अँड ऑड नंबर. ठीक आहे. इव्हन ऑड नंबर. ओके. त्याच्यानंतर आपल्याला दुसरा प्रोग्राम बघायचा आहे. तो म्हणजे फॅक्टोरियल ऑफ नंबर. ठीक आहे. पहिला इव्हन ऑड बघू, देन आपण बघूया, देन 2-4 प्रोग्राम बघायचे. इव्हन ऑड, एक सम ऑफ डिजिटचा पण प्रोग्राम बघायचा. सम ऑफ डिजिट. ओके. हे काय असतं, काय-काय आलं पाहिजे ते आपण बघणार आहे. देन फॅक्टोरियल ऑफ नंबर. नंबरचे फॅक्टर पाडायचे. फॅक्टोरियल नंबर. ओके. देन एक आर्मस्ट्राँग नंबर असतो. आर्मस्ट्राँग नंबर. आर्मस्ट्राँग नंबर. आर्मस्ट्राँग नंबर्स. हे काही लॉजिकल प्रोग्राम्स आहेत ते आपल्याला स्टेप बाय स्टेप करायचे. मग याच्यामध्ये सगळ्या गोष्टी रिपीट होतील. म्हणजे व्हाईल लूप असेल, फॉर लूप असेल, इफ एल्स असेल, युजरकडून इनपुट घेणं असेल, त्या रिपीटेड इथे होऊन जातात. त्याच्यामुळे फक्त बेसिक प्रोग्रामिंग करणं हा एक पार्ट आहे. त्याला ॲक्चुअल लॉजिकल प्रोग्रामिंग मध्ये कन्व्हर्ट करणं, हे एक लॉजिक असतं. ठीक आहे. तर पहिलं लॉजिक खूप सिंपल आहे. पहिला प्रोग्राम जर आपण बघितला तर आपल्याला काय करायचं, इव्हन आणि ऑड नंबर. आता इव्हन नंबर म्हणजे काय आणि ऑड नंबर म्हणजे काय? कोणत्या नंबरला आपण इव्हन म्हणतो आणि कोणत्या नंबरला आपण ऑड म्हणतो? काय? माहिती आहे कुठल्या नंबर इव्हन असतात आणि कुठले ऑड असतात? ज्या नंबरला 2 ने डिव्हाइड होतो तो इव्हन असतो आणि बाकी ऑड असतात. जसं की 0, 2, 4, 6 इव्हन नंबर आहे. 1, 3, ओके. 5 ऑड नंबर आहे. एक्झॅक्टली. सो दॅट इज प्रोग्राम. तर लॉजिक माहिती आहे का? सिंपलचं लॉजिक आहे. पटकन आपण करून घेऊ. काय लॉजिक आहे त्याचं? एक आय घेऊ, आय इज इक्वल टू 2 आणि आय प्लस 1 इन्क्रिमेंटला. फॉर लूप वापरून, इफ एल्स वापरून कसं करणार? आय mod 2 equals to 0. तो इफ एल्स ने होऊ शकतो. ठीक आहे. ठीक आहे. चला आपण एक If प्रोजेक्ट. if number divided by 2 is called even number. डिव्हाइड आणि मॉड मध्ये खूप गफलत होत्या. ते आज आपण इथे सम ऑफ डिजिट करताना त्याचं लॉजिक लागणार आहे. ते क्लिअर होऊन जाईल तुम्हाला एक्झॅक्टली कोणत्या वेळेस काय वापरायचंय. कारण एक देतो रिमाइंडर आणि एक देतो ऍक्च्युअल आन्सर. कुठल्या वेळी आपल्याला काय पाहिजे ते आपल्याला माहिती असावं. ओके. इव्हन ऑड प्रोग्राम करतो. इव्हन अँड ऑड. मेन क्लास मध्येच आपण प्रोग्राम घेणार आहे. सो इथे फिनिश करायला फिनिश होऊन जाईल. देन इथे जाणार आपण. एक तर नंबर युजर कडून घेऊ शकतो आणि बेस्ड ऑन दॅट नंबर आपण हे करू शकतो. युजर कडून नंबर घेण्यासाठी ते आपल्याला माहितीच आहे. दरवेळेस आपल्याला घेत बसायची गरज नाहीये. पण आता लागतंय सो आपण घेऊन टाकणार. स्कॅनर एससीजी कडून न्यू स्कॅनर सिस्टीम डॉट इन, त्याला इम्पोर्ट करून घेऊ आपण स्कॅनरच्या क्लासला इथे. स्कॅनर
एक व्हेरिएबल लागणार आहे. सो मी इंटिजर n घेतो इज इक्वल टू sc डॉट काय करणार आहे नेक्स्ट int इंटिजर नंबर युजर कडून ऍक्सेप्ट करून घेतलं. फाईन. आता थोडंसं पुढे जाणार आहे. मेसेज आपण युजर कडून घेऊन टाकू की एंटर नंबर. सो सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन एंटर नंबर ENTER एंटर अ नंबर. ठीक आहे. नंबर युजर कडून एंटर करून घेतला आणि तो आपण एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर केला. आता तो नंबर दिलेला इव्हन आहे की ऑड आहे हे चेक करायचं. लॉजिक खूप सिंपल आहे. जे इव्हन नंबर म्हणजे जे 2 ने पूर्णपणे भाग जातात. पूर्णपणे जेव्हा हा वर्ड असतो म्हणजे त्याचा रिमाइंडर काय उरला नाही पाहिजे. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर इथे 4 mod 2 केलं किंवा 4 डिवाइड बाय 2 केलं, आन्सर काय येणार आहे? 2. 2 येऊन जाणार आहे. म्हणजे ठीक आहे. मग आपल्याला क्रॉस चेकिंगला काही प्रश्न उरतो का? काही कळतच नाही. जेव्हा जर आपण एखादा डिवाइडचा लॉजिक लावतोय, तर 4 नंबर दिला डिवाइड बाय 2 केलं इक्वल टू 2 आला. मग कळणार कसं काय? आता पुढे जाऊन मी जर इथे 6 केला आणि आपण परत डिवाइड बाय 2 केला, आता आन्सर किती येईल? 3. 3. प्रत्येक वेळेस चेंज होते ना. आपल्या मग स्ट्रॉंग क्रॉस चेकिंगचा पॉइंट नाहीच आहे. डिवायडर काय देतो? प्रॉपर आन्सर देतो की काय उरतंय. पण हेच जर तुम्ही त्याला मॉड केलं, मॉड पर्सेंटेज, याला मॉड सिम्बॉल म्हणतात, 2, तर हा एक्झॅक्टली काय उरलं हे देतो. पूर्ण भाग जाऊन काय उरलं. आता 2 ने 4 ला पूर्ण भाग गेला, बाकी काय उरलं? 0. 0. ओके. मग इथे मी 40 जरी घेतले असते तर बाकी काय उरलं असतं? पूर्ण भाग गेला ना याच्यात. 0. डिवाइड काय करतो? कितीने भाग गेला ते आन्सर देतो. आणि मॉड काय करतो? किती उरले हे तो आन्सर देत असतो. ओके. हे आपण शाळेत असताना करायचो बघा, तुम्हाला आठवत असेल. तो एक असा क्रॉस सिम्बॉल घेऊन करायचो ना, असा. रिमाइंडर. असं नाही का ते सिम्बॉल होता आपल्याला शाळेत. हो. म्हणजे डिव्हिजन. आपल्याला इथे सपोज 8 असेल आणि इथे आपल्याला 2 ने भाग द्यायचा आहे. नॉर्मल आपण काय केलं तर बेचोक 8 केलं असतं. इथे 8 आलं असतं आणि इथे 0. आता याच्यात जो डिवाइड आहे, हा डिवाइड याने आन्सर काय दिलं असतं? कशाने भाग गेला तो. ओके. आणि हा जो डिवायडर आहे, मॉड आहे, त्याने काय आन्सर दिलं? किती उरले ते. ओके. जेव्हा जेव्हा 0 उरेल, तो चेक करणं सोपं होऊन जाईल ना आपल्याला. म्हणून लॉजिक मध्ये मॉड 2 चं लॉजिक आणि रिमाइंडरचं 0 यूज करतात. ठीक आहे. हे जरी बरोबर वाटत असेल, पण आपल्याला तो दरवेळेस वेगवेगळ्या व्हेरिएशन होतात आणि कोणत्या वेळी किती व्हेरिएशन आपण चेक करणार आहे. द बेस्ट वे की रिमाइंडर 0 आला तर समजून घ्या की तो 2 ने पूर्ण भाग जाणारा नंबर आहे असं. म्हणून तो लॉजिक तिथे वापरला जातो. आपण तेच वापरायचं कॉमनली. मग काय लॉजिक येते? सिंपल चा पार्ट आहे. इथे जाऊन आपण काय लावणार? इफ कंडिशन लावणार आहे. इफ युजरने टाकलेल्या नंबरला जर आपण मॉड 2 केलं आणि तेव्हा जर रिमाइंडर 0 उरत असेल, तर तो नंबर आहे तुमचा इव्हन नंबर आहे. नाहीतर तो ऑड नंबर आहे. ठीक आहे. इव्हन नंबर EVN NUMBER. ओके. नाहीतर ELSELS का असणार आहे तो? ऑड नंबर. इव्हन ऑर ऑड. चला चेक करून बघू. 2-4 नंबर टाकून इव्हन ऑडचे कॉम्बिनेशन ते लक्षात येऊन जाईल. एक नंबर टाकलाय, इथे आलो आपण. आता टाकला मी सपोज 98. काय आन्सर येईल? पूर्ण भाग जाईल. इव्हन नंबर. ठीक आहे. इव्हन नंबर बिकॉज तो पूर्ण भाग गेला. ओके. हेच जर मी दिले इथे 57, तर काय येणार आहे? ऑड नंबर. ऑड नंबर. बरोबर. आणि इथे जर मी जाऊन 52 दिले, आता इवन नंबर. 1. पूर्ण भाग जातो 52 ला पण. हो.
बरोबर. ठीक आहे. सो मग हे सिंपलचा क्रॉस आहे. पूर्ण भाग जाऊन जर रिमाइंडर 0 होत असेल तर इव्हन नंबर आहे, नाही तर ऑड नंबर आहे. सिंपलचं लॉजिक आहे. ठीक आहे. असं हे एक लॉजिक आहे. आता तुम्हाला ह्याच्यात 2 गोष्टी समजल्या, की मॉडचा काय यूज आहे आणि डिव्हाइडचा काय यूज आहे. मॉड हा रिमाइंडर देतो आणि डिव्हाइड हा एक्झॅक्टली कशाने भाग झाला तो देतो. ठीक आहे. आता याचा लॉजिकचा कॉम्बिनेशन आपल्याला वापरायचे पुढच्या प्रोग्राम मध्ये, आणि पुढचा प्रोग्राम जो आहे तो आहे सम ऑफ डिजिट. हे लॉजिक तुम्हाला खूप ठिकाणी इम्प्लिमेंट करता येईल ना. सम ऑफ डिजिट. ओके. मेन प्रोग्राम आहे, इथे मी फिनिश करतो याला. सम ऑफ डिजिट करायचे म्हणजे नेमकं तुम्हाला करायचं काय लक्षात घ्या. जेव्हा युजर एक नंबर एंटर करणार आहे, फॉर एक्झाम्पल मी जर नंबर दिला 1 2 3, ह्या नंबरचं मला सम पाहिजे. नंबरचं सम पाहिजे म्हणजे मला काय पाहिजे याचा आन्सर, प्रत्येक नंबरला ऍड करत जावं लागेल तुम्हाला. ओके. म्हणजे कसं, तो पहिला सगळ्यात अगोदर येईल 1. ठीक आहे. इथे येईल 1, देन प्लस काय 2, प्लस काय 3. 1 प्लस 3 3, 3 प्लस 3 6. आन्सर काय येईल आपल्याला 6. ठीक आहे. तर असं आपल्याला प्रोग्राम करायचा आहे. युजरने जो नंबर टाकला, सपोज त्याने टाकला 786, आउटपुट काय येणार आहे 7 प्लस 8 15, 15 6 प्लस 6 21. ठीक आहे. त्या डिजिटचा सम करायचा आहे, लक्षात घ्या. ओके. तरच तो तुम्हाला आन्सर देणार. म्हणजे तसं आपल्याला प्रोग्राम करायचा आहे. लक्षात येत आहे. सम ऑफ डिजिट हा प्रोग्राम करायचा. आता डायरेक्ट प्रोग्राम करायचा म्हणजे ते लय क्वेश्चन असतात, की कुठून स्टार्ट करायचं, काय स्टार्ट करायचं, काय काय होणार आहे, कसं कसं होणार आहे. सो द बेसिक आता लॉजिक स्टेप बाय स्टेप आपल्याला ते लावता येईल. सगळ्यात पहिलं काम काय असणार आहे आपल्याला, या जर डिजिटचा सम काढायचा असेल, ठीक आहे, पहिलं काम आपलं काय असणार आहे, जो पण नंबर दिलेला आहे त्याला एक एक सिंगल डिजिट मध्ये डिवाइड करावं लागेल. बरोबर. त्याला सेपरेट करावं लागेल ना. आणि जो सेपरेट केलेला नंबर एखाद्या सम नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करावा लागेल. आणि पुढे एक वेळ अशी येईल की तुम्हाला एक नंबर शेवटचा सेपरेट करायचा आहे, आणि एक पार्ट असा आहे की किती उरलाय तो पण पार्ट काढायचा आहे. म्हणजे तुम्हाला इथे डिवाइड पण करायचं आहे प्लस मॉड पण करायचं आहे. ठीक आहे. तर ते लॉजिकचं कॉम्बिनेशन आपल्याला इथे वापरायचं आहे. एकदम स्टेप बाय स्टेप आपल्याला प्रोग्राम करायचा आहे. आधी समजून घ्या करायचं काय. जो दिलेला नंबर आहे, सपोज एकाने नंबर टाकला आपल्याला 2 3 5, ह्या डिजिटचा सम काढायचा, म्हणजे सम काढायचा या डिजिटचा. खूप लोकांना प्रश्न असतो की याचा सम काढायचा म्हणजे काय, ऑलरेडी नंबर आहे. डिजिटचा सम ना, म्हणजे 2 प्लस 3 प्लस 5, 2 आणि 3 5, 5 आणि 5 10. याचा काय आन्सर येणार आहे 10. असं. मग आपलं पहिलं प्रायोरिटी काय आहे, जर हे आन्सर 2 3 5 आहे, तर आपल्याला हा 5 सेपरेट काढणे. 5 सेपरेट काढण्यासाठी असं काय लॉजिक लावावं लागेल, तेव्हा आपल्याला लॉजिक लावावं लागतं मॉडचा लॉजिक. ओके. तर मॉड 10चा लॉजिक इथे वापरलं जातं. जसं की 2 3 5 जी मी जर मॉड 10 केलं, आता याच्या मागे पण लॉजिक आहे की मॉड 10च का केलं, 100 का नाही केलं, 1000 का नाही केलं. आता 10 केल्यामुळे एक डिजिट सेपरेट होते, 100 केल्यामुळे 2 डिजिट सेपरेट होतात, आणि 1000 केल्यामुळे 3 डिजिट सेपरेट होतात. ठीक आहे. आता हे बघा तुम्ही 235 मॉड 10 किती आन्सर उरेल, किती आन्सर येईल मॉड केल्यानंतर. 230 ला 5. पूर्ण भाग जाईल, बरोबर. 230 ला पूर्ण भाग जाईल, उरेल काय आपल्याला 5. ओके. जसा हा 5 उरला, आपण काय करेल, एक सम नावाचा व्हेरिएबल घेऊन टाकायचा, तो इनिशियलाइज करायचा 0. सम मध्ये काय स्टोअर करून टाकू आपण 5. पुढच्या वेळेस
आता नेक्स्ट टाइम आपल्याला मॉड 10 करायच्या अगोदर आपल्याला किती उरले पाहिजे नंबर? एक गेला 3. 2च डिजिट उरले पाहिजे ना, कारण ह्या डिजिटचं तर काम झालंय सेपरेट होऊन. लक्षात येतंय? म्हणजे हा जर नंबर सेपरेट काढला आपण, त्याला सम मध्ये स्टोअर केलं, तर पुढच्या वेळेस आपल्याला किती नंबर दिसले पाहिजे फक्त? 2. 5चं काम झाल्यानंतर आन्सर उरले किती पाहिजे? 2च डिजिट ना. एक एक समचा हो डिजिट सर. करायचा आणि सुरुवातीपासून करता येते म्हणून आपण मॉड 10 केला आणि 5 सेपरेट काढला, 5 ऍड केला. तर पुढच्या वेळेस मॉड 10 करायच्या अगोदर त्याला नंबर फक्त 23 उरलेला पाहिजे. म्हणजे काय होईल, हा 23 जर उरला तर 23 मॉड 10 केला आपण. आन्सर काय येईल? 3. मग आपण इथे परत 5 + 3 करून घेणार. पण तो उरलेला आन्सर आणायचा कसा? त्याच्यासाठी काय लॉजिक करायचं? एक करायचा मॉड आणि दुसरा करायचा डिवाइड. तुम्ही जर याला 235 डिवाइड 10 केलं आणि याचा इंटिजर पार्ट घ्यायचा मेन म्हणजे, ठीक आहे. 230 ला पूर्ण भाग जातो ना, म्हणजे 23 ने भाग द्यावा लागेल. मग आपल्याला तो रिमाइंडर उरेल. कारण याचा ऍक्च्युअली 23 पॉइंट समथिंग काही येईल, पण इंटिजर पार्ट घेतला तर फक्त आपल्याला भेटेल 23. मग जो उरलेला नंबर आहे परत त्याला मॉड 10 करायचं. असं करून करून तो प्रोग्राम बिल्ड होणार आहे. ओके. चलो आता आपण इम्प्लिमेंट करूया. डिवाइड आणि मॉडचं समजतंय का काय करतोय डिवाइड आणि मॉड? या दोघांना आपल्याला आता कंबाईन करायचंय. मॉड तुम्हाला किती उरलं ते देतोय आणि कितीने भाग गेला तो डिवाइड देतो. ओके. आता याला प्रॅक्टिकली आपण काय करू, इम्प्लिमेंट करू. चलो काय काय लागेल, आपण प्रोग्राम घेतलाय का सम ऑफ डिजिटचा घेऊन टाकलेला. युजर कडून ऍक्सेप्ट करायचे तर युजर कडून ऍक्सेप्ट करू शकतो. नाही तर आता आपल्याकडे युजर कडून ऍक्सेप्ट करण्यासाठीचा तर लॉजिक आहेच. लॉजिक काय त्याच्यामध्ये इनपुटच घ्यायचं, सो मग इनपुट इथे घेऊन टाकू डायरेक्ट. एक आपल्याकडे नंबर आला. फाईन. आपल्याला व्हेरिएबल्स काय काय लागणार आहे ते आधी इथे डिक्लेअर करून घेऊ. हे बघा, एक लागणारे नंबर जो की ऑलरेडी आपण इथे घेऊन टाकलेला आहे. मी वरती डिफाईन करतो सगळे, ते लक्षात राहील. इंटिजर नंबर लागणार आहे म्हणून मी इथे नम नावाचा व्हेरिएबल घेतो, थोडस लक्षात राहील. नम म्हणजे एन म्हणजे काय, नंबर. ठीक आहे. दुसरं लागणार आहे डिजिट सेपरेट करायचं आपल्याला. एक डिजिट सेपरेट केलं आणि एक सम नावाचा व्हेरिएबल लागेल ज्याच्यात आपल्याला व्हॅल्यू स्टोअर करत जायचे. तर सुरुवातीला असणारे 0. फाईन. सगळं सेट आहे. आता तो डिवाइड आणि लॉजिकचा मॉड्यूल लावायचा आहे. पण डिवाइड आणि लॉजिकचा मॉड्यूल कधीपर्यंत लावायचा आहे? जोपर्यंत नंबर ग्रेटर दॅन 0 आहे तोपर्यंत. जर नंबरच संपले तर तो लॉजिक लावून काही फायदा नाही. मग असं कुठली गोष्ट आहे की जोपर्यंत ते ट्रू आहे तोपर्यंत ते एक्झिक्यूट राहील, होत राहील? कुठला लूप लावा लागेल आपल्याला इथे? जोपर्यंत नंबर 0 होत नाही तोपर्यंत ते डिवाइड मॉड करत जा. व्हाईल लूप आपण बघितलं ना, इथे काय लावावं लागेल आपल्याला? व्हाईल. कधीपर्यंत? जोपर्यंत आपला नंबर ग्रेटर दॅन 0 आहे तोपर्यंत. काय करायचं राहील तुम्हाला? डिवाइड मॉड करून ते सम मध्ये सम स्टोअर करत राहायची. ओके. सगळ्यात पहिलं काम आपलं काय, जे पण नंबर युजर एंटर करणार आहे, ठीक आहे, त्याच्यातला एक डिजिट आपल्याला काय करायचंय, सेपरेट करायचंय. आता एक डिजिट सेपरेट करायचं म्हणजे आपण एक डिजिट नावाचं व्हेरिएबल घेतलेला आहे. डिजिट इज इक्वल टू, तो नंबर सेपरेट कसा होईल, काय लॉजिक लावावं लागेल सेपरेट करण्यासाठी? आता बघितलं ना आपण कसं सेपरेट केलं होतं नंबरला. नम मॉड. बरोबर. म्हणजे जो युजर एंटर करेल त्या नमला काय करू आपण, मॉड करू कितीने? 10 ने. बरोबर. म्हणजे डिजिट मध्ये आपल्याला एक सेपरेट झालेला डिजिट दिसेल. करेक्ट. मग आपण सिम्पली काय करणार, जो सेपरेट झाला आहे डिजिट, त्या डिजिटला काय करणार, सम मध्ये ऍड करून टाकणार. सम इज इक्वल टू सम प्लस डिजिट.
जो पण नंबर सेपरेट झालेला असेल तो सेपरेट केला आणि कशात स्टोअर केला, सम मध्ये. पण आता पुढच्या वेळेस काय झालं पाहिजे, आता परत हेच लूप जर ठेवलं तर दरवेळेस नंबर काय राहील, सेम नंबर राहील. तसं तर करायचं नाही, आपल्याला नंबरला छोटा करायचा आहे. नंबरला छोटा करायचं म्हणजे काय करावं लागेल इथे, नम इज इक्वल टू नंबरला डिवाइड करावं लागेल 10 ने. दरवेळेस नंबर काय होईल, एक एक ने कमी होत जाईल. आता 230 होता, आता तर नंतर 23 उरेल, मग 3 उरेल. जोपर्यंत नंबर ग्रेटर दॅन 0 आहे तोपर्यंत डिवाइड होईल, सम होईल, सेपरेट होईल. मग असं सगळं झाल्यानंतर आपल्याला सम मध्ये शेवटी आन्सर भेटेल, सम ऑफ डिजिट इज इक्वल टू SYSO. इथे टाकणार आपण SYSO, सम ऑफ डिजिट, सम ऑफ डिजिट DIGIT, ते पण आहे DIGIT इज इक्वल टू प्लस कशात स्टोअर केलं, सम मध्ये. ओके, आधी रन करून बघून परत एकदा एक्सप्लेन करतो, कोणाला काही कन्फ्युजन असेल तर क्लिअर तिथे होत जाईल. बघा नंबर टाकला आपण 1 2 3, सम काय आला पाहिजे, 6. काय आला पाहिजे सम, तिघांना ऍड केल्यावर काय येईल, 6. 6. आला 6. ओके, परत एकदा रन करू, वेगळा नंबर टाकू थोडा, 7 8 9. आता किती येईल, 7 8 15, 15 9 24, 24 आन्सर. ओके, आता हे कसं होतंय ते पण लक्षात घ्या. लास्टला 0 घेतला तर 210 टाकला तर काही फरक नाही पडणार, कुठलंही व्हेरिएशन टाका तुम्ही. 210 ना, सम किती येईल याचा, 3. 3. 3च येईल ना, 3. 2 आणि 3 सगळं 0 0 टाका, तुम्ही 200 टाका, सम किती येईल, 2. 2. असंच लॉजिक वर्क होतं. ओके, म्हणून तुम्ही कुठले असे मोठे आतापासून तुम्ही कार वगैरे, कोणाला इंटरेस्ट आहे का कार मध्ये वगैरे, जे मर्सिडीज ऑडी जॅग्वार्स आहेत त्यांचं सम केलं ना तुम्ही गाडीच्या नंबरचा, तो 9 येतो. ओके, ब्रँडेड गाडी आहे, टॉप म्हणजे 65 लाखाची 70 लाखाची करोडची गाडी, त्यांचा सम करा नंबर प्लेटचा, तुम्हाला 9 दिसेल तो. ओके, 9 हा खूप लकी नंबर आहे. तुम्हाला बघा नेहमी आमदार खासदारची गाडीचे नंबर 9999 असतात. ओके, किंवा तुम्हाला 8181 असं भेटेल, 8181. ओके, कारण यांचं सम केलं शेवटपर्यंत तर तो 9 येतो. 8 आणि 1 9, 9 आणि 8 किती होत आहे, 9 9 18 आणि 1 8 उरतं, 1 आणि 8 प्लस परत 9 येतं. ओके, किंवा तुम्हाला 4 तिर्री असं भेटेल, 3 त्रिक 9, 9 प्लस 0 9. असेच नंबर तुम्हाला भेटतील. तुम्ही कुठलीही ब्रँडेड गाडी घ्या, महागातली गाडी, आणि नंतर नंबर प्लेट चेक करा, तुम्हाला त्यांचा सम हा जो आहे 9च दिसेल. ठीक आहे, सो हे कसं आउटपुट आलं एकदा आपण याच्या थ्रू आपण बघू, डायग्राम म्हणजे डिबगिंग टाईप करून. 4 5 6 लिहिलं मी, आउटपुट काय येणार आहे, 15. आता 15 एक्झॅक्टली आला कसा, थोडस डिस्ट्रीब्युशन करू आपण. इथे गेलो, काय करतो बघा आपण, 4 5 6 इथे इनिशियली आपल्याला काय नंबर भेटला, 4 5 आणि 6. ओके, 4 5 6. पहिलं काम, 4 5 6 इज ग्रेटर दॅन 0. यस, हा ग्रेटर दॅन 0 आहे म्हणून तो मध्ये एंटर झाला. सगळ्यात पहिलं काम करणारे 4 5 6 मॉड 10, किती आउटपुट येईल, आउटपुट काय येणार आहे, 6. 6 उरेल. म्हणजे आता डिजिट मध्ये काय आपल्याकडे 6 आहे. सम सुरुवातीला 0 होता, 0 इज इक्वल टू 0 प्लस 6, समची व्हॅल्यू आता सध्या काय 6 झाला, पहिला इटरेशन झाला.
त्याच्यानंतर इथे काय केलंय, नम इज इक्वल टू नम डिवायडेड बाय 10. नंबर किती सध्या आपल्याकडे? 4, 5, 6. 4, 5, 6 डिवाइड बाय 10 केल्यानंतर पूर्ण भाग ज्याला गेला, आता 456 म्हणजे 450 ला पूर्ण भाग जाईल आणि 450 ला भाग गेल्यानंतर इथे किती नंबरने भाग येणार आहे, तो म्हणजे 45. ओके, 45 समथिंग डॉट काहीतरी येतं, पण इंटिजर पार्ट असल्यामुळे तो फक्त न्यूमेरिक पार्टच घेतो पूर्ण भाग. मग आता आपल्याकडे नंबर किती आहे? 45. नेक्स्ट टाइम इथे काय चेक होईल माहिती का? 45 इज ग्रेटर दॅन 0 ऑर नॉट. यस, इट इज अ ग्रेटर दॅन 0. देन इथे डिजिट मध्ये आता काय येईल? 45 मॉड 10 किती उरेल? 5. 5. मग आता डिजिटची व्हॅल्यू किती बनेल? 5. बरोबर. सम इज इक्वल टू सम प्लस डिजिट. आता सम किती आलाय आपल्याकडे? आधी किती होता? 6. आता किती ऍड होईल? 5. 5 प्लस 6 किती बनतील हे? 11. सम इज इक्वल टू सम प्लस डिजिट ना. आधीचा सम 6 आहे प्लस आताचे ऍड झाले 5. हे झाले 11. पुढे आता पुढे जाताना याच्याकडे काय भेटेल? 45 उरलेला आहे. 45 डिवायडेड बाय 10 किती आन्सर येईल? 4 10 40. 4.5 फक्त इंटिजर नंबर घेईल, म्हणजे नंबर मध्ये आता सध्या व्हॅल्यू किती आहे? 4. 4 इज ग्रेटर दॅन 0. यस. देन 4 मॉड 10 केला, काही संबंध नाही, 4च उरले. बरोबर. लोएस्ट नंबर मॉड केल्यानंतर जेवढा आहे तेवढाच उरेल, 4. मग आधीचा सम किती होता? 11. 11 प्लस 4 हा झाला तुमचा 15 बनून जाईल. ठीक आहे, तो 15 झाला. मग आता पुढे नंबर काय उरलं? काहीच उरले नाही. ओके, सगळे डिजिट सेपरेट होऊन गेले ना 4 पर्यंत. मग पुढे काय उरलंच नाही. मग नंबर काय उरला तुमच्याकडे आता सध्या? समथिंग 0.5. 0.5 मॉड समथिंग काय केलं तर ते खूप 000 मध्ये येईल, आणि 0 इज नॉट ग्रेटर दॅन 0.0 इज. त्याच्यामुळे हा कुठे बाहेर पडेल? लूपच्या बाहेर पडणार आहे, आणि सम ऑफ डिजिट जो आन्सर देईल तो आन्सर देऊन टाक. ओके, जोपर्यंत नंबर ग्रेटर दॅन 0 आहे तोपर्यंत त्याला डिवाइड करा, सम करा, मॉड करा. असं लॉजिक आहे सम आणि डिजिट सम ऑफ डिजिट काढण्याचा. हे खूप ठिकाणी तुम्ही सेपरेशन साठी त्याला वापरू शकतात. कुठलं सेपरेट करायचं आहे, त्याच्यामध्ये काय ऑपरेशन करायचं तो. ओके, आलं का लक्षात? कोणाला काही कन्फ्युजन आहे की इथे अजून कुठे काय होतंय असं? असेल तर विचारून घ्या. कुठे डाऊट आहे? लॉजिक कळत नाही, काय होत नाही, समजलंय? समजलंय सर. ठीक आहे. आता पुढचा प्रोग्राम पण असाच आहे. ओके, म्हणजे 90% असा आहे, थोडासा चेंज आहे. ओके, तो प्रोग्राम म्हणजे आपल्याला तो बघायचा आहे आर्मस्ट्रॉंग नंबरचा. आर्मस्ट्रॉंग नंबर माहिती तुम्हाला? ऐकले कधी आर्मस्ट्रॉंग नंबर? हो. काय तो, म्हणजे काय करावं लागत असेल तिथे? एखाद्या डिजिटच्या क्यूबची सम सेम राहते, त्याला तो नंबर राहतो. बरोबर. म्हणजे याच्यात कसं आन्सर आलं पाहिजे? जी डिजिटचं सम केलं तो सम, आणि म्हणजे जो नंबर तुम्ही एंटर केलेला आहे त्या नंबरचं तुम्ही सगळ्या नंबरचं क्यूब केलं आणि त्यांचं जर प्लस करून घेतलं तर तो नंबर प्लस त्या क्यूब केलेल्याचा सम हा जर सारखा असेल तर तो काय आहे? आर्मस्ट्रॉंग नंबर आहे. फॉर एक्झाम्पल नंबर आपण 153. हा तो सगळ्यात फेमस आहे 153. ठीक आहे, तर सपोज हा 153 हा नंबर आहे, तर यांचा क्यूब काढला तर कसा येईल? 1 चा क्यूब 1, 5 चा क्यूब 25 ना? नाही नाही, 125 हा 125. आणि प्लस
27 बरोबर. 125 प्लस 27 152 152 प्लस 1 153 153 इज इक्वल टू 153 मॅच होतोय म्हणजे हा काय आर्मस्ट्रॉंग नंबर आहे. मग याच्या लॉजिक साठी काय माहिती का आपल्याला 80% नाही 90% तेच लॉजिक वापरायचे जे आपण सम ऑफ डिजिट साठी वापरलेले. फक्त कराय काय लागेल आपल्याला जो ओरिजिनल नंबर आहे तो एका नंबर मध्ये स्टोअर करून घ्यावा लागेल. ओके. नाही तर त्याचं पूर्ण डिवायडेशन झाल्यानंतर ओरिजिनल नंबर कुठे राहणारच नाही ना. आणि सम करताना फक्त सम नाही करायचं. त्याचं काय करायचं क्यूब काढून घ्यायचं. ठीक आहे. हे बघा मी सेम प्रोग्राम कॉपी करतो. इथे काय होतंय डिजिटचं सम होतंय. ठीक आहे. फक्त आपल्याला काय करायचंय डिजिटला डिजिट 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 जे 3दा मल्टिप्लाय करून घ्यायचा. त्याचा क्यूब करून तो सम मध्ये ऍड करायचा. आणि प्लस जो ओरिजिनल नंबर आहे तो एका नंबर मध्ये तुम्हाला स्टोअर करावा लागेल. कारण शेवटी आपल्याला तो कम्पेअर पण करायचा. ठीक आहे. मी हा सेम प्रोग्राम कॉपी करतो. इथे जाणार आहे. राईट क्लिक करतो. न्यू क्लास फाईल ARMS आर्मस्ट्रॉंग म्हणतो. क्लास फाईल फिनिश. इथे या. ठीक आहे. तर आपल्याला काढायचे आर्मस्ट्रॉंग नंबर. तर मी सगळं ॲज इट इज ठेवतो. काहीच चेंज करत नाही. इथे फक्त मी क्यू सम म्हणतो. क्यूबचा सम. ठीक आहे. आणि अजून एक टेम्पररी व्हेरिएबल लागेल मला ओरिजिनल नंबर स्टोअर करून ठेवण्यासाठी. म्हणून मी इथे काय करतो TEMP. हे स्टोअर करून ठेवणं खूप गरजेचं आहे. जर हे स्टोअर नाही केलं तर काय होऊन जाणार आहे? मग आपण कोणाच्या नंबरने कम्पेअर करणार ना? म्हणून सगळ्यात पहिलं काम काय आहे, जे पण युजर नंबर करेल ना त्याला टेम्प मध्ये ठेवून घ्या. टेम्प इज इक्वल टू व्हॉट नंबर. म्हणजे आता टेम्प मध्ये काय राहील जे युजर नंबर एंटर केलेला आहे तो कुठे स्टोर राहील इथे पण एका मेमरी मध्ये स्टोर राहील. आणि याच्या नंतर आपण ह्या नंबर सोबत जो सम येईल आपला कॅल्क्युलेट होऊन तो सम पण आपण याच्यात कम्पेअर करणार आहे. ठीक आहे. हे बघा मी इथे टेम्प ना प्रिंट पण करतो म्हणजे तुम्हाला कळेल. TYMP ओरिजिनल नंबर NUMBER इज इक्वल टू कशात स्टोअर केला आपण टेम्प मध्ये. ठीक आहे. जे नंबर येईल तो टेम्प मध्ये स्टोअर होईल. आपण आता इथे क्यू सम घेतलेला आहे म्हणून ते मी क्यू सम घेईन इज इक्वल टू क्यू सम. पण आपल्याला आता जो नंबर येणार आहे त्याचा क्यूब कॅल्क्युलेट करून घ्यायचा आहे. ओके. जर क्यूब करायचा असेल तर तो आता मी छोटा नंबर घेतो थोडा डी म्हणून. ते खूप डिजिट मोठा डी करतो. सम इज इक्वल टू सम प्लस क्यूब ऑफ दॅट नंबर. क्यूब ऑफ दॅट नंबर म्हणजे आपल्याला डी किती वेळा मल्टिप्लाय करावं लागेल डी इंटू डी. हे बघा लॉजिक लक्षात घ्या. आतापर्यंत आपण फक्त तो नंबर ऍड करत होतो पण आता तो नंबर ऍड करत नाही त्या नंबरचा क्यूब त्याच्यामध्ये ऍड करतोय. सिंपल. म्हणजे आपल्याला काय भेटेल त्या क्यूब ऑफ दॅट समचा नंबर भेटेल. आणि इथे आपण शेवटी जाऊन काय करणार आहे सिंपल काय करून कम्पेअर करून टाकू. काय कम्पेअर करणार आहे जो सुरुवातीला आपण स्टोअर केला होता तो नंबर म्हणजे 10 हा जर मॅच असेल कोणासोबत जे क्यूब केलेला समचा त्याच्यासोबत तर नंबर काय आपला आर्मस्ट्रॉंग नंबर आहे नाहीतर इज नॉट अन आर्मस्ट्रॉंग नंबर ELSC एस नॉट अन आर्मस्ट्रॉंग नंबर. आर्मस्ट्रॉंग नंबर ARMS STRONG आर्मस्ट्रॉंग नंबर किंवा नॉट अन आर्मस्ट्रॉंग नंबर. दॅट्स ऑल. नॉट आर्मस्ट्रॉंग. बघा आता आउटपुट आपण चेक करू एकदा. इथे आलो मी आउटपुट मध्ये 4.6 टाकतो. ओके. हे बघा
टेम्प मध्ये ओरिजिनल नंबर आपल्याला भेटला 456, कारण तो आपण इथे ट्रान्सफर करून घेतला होता. ओके. आणि इथे काय आला, नॉट अन आर्मस्ट्रॉंग नंबर, कारण 456 काय आर्मस्ट्रॉंग नाहीये. आर्मस्ट्रॉंग कोणता आहे, 153 चा. इथे जर आपण 153 टाकला तर बघा आर्मस्ट्रॉंग नंबर. ठीक आहे. दोघांचं लॉजिक ऑलमोस्ट सेम आहे, फक्त इथे क्यूबचा सम होतो आणि तो तुम्हाला ओरिजिनल नंबर सोबत मॅच पण करतो. ओके. अशी जर कंडिशन आली तर तो गिवन नंबर काय आहे, आर्मस्ट्रॉंग नंबर आहे. तुम्ही अजून गुगल साठी आपण व्हेरीफाय करू शकतो की आर्मस्ट्रॉंग नंबर कोणते कोणते, ARMS आर्मस्ट्रॉंग नंबर्स नंबर्स 153 दिलाय, अजून कोणता नंबर दिलाय 1634, तो पण आपण चेक करून बघू. 1624 ना, 1634 आपण आर्मस्ट्रॉंग नंबर नाही, बरोबर लिहिलं ना आपण 1634, चुकलं म्हणजे आन्सर, असं कसं आलं. 16 नाही, तो वेगळा आहे, तो काहीतरी त्यांनी बोलतात क्यूब 4 चा केलेला आहे, त्यांना क्यूबचाच करायचा आहे, सो तो दॅट इज नॉट नंबर. पण आर्मस्ट्रॉंग नंबर एक लिस्ट 407 हा आहे का, चेक करा. 407 हा पण एक आर्मस्ट्रॉंग नंबर. ठीक आहे. कारण तुम्ही यांचं सम केलं तर 4 चा क्यूब आता माहित नाही मला किती येतो, 7 चा क्यूब, या दोघांचा सब क्यूब जर केला तुम्हाला तर 407च येणार. ठीक आहे. तर 407 इज ऑल्सो अ क्यूब नंबर. 153 आहेच. हे बघा याच्यात अजून पण नंबर आहे, 370, 370, 370 आर्मस्ट्रॉंग. ठीक आहे. तर असं तुम्हाला काय करता येईल, खूप सारे लॉजिकल प्रोग्राम्स आहेत ते छोटे मोठे असे, तुम्हाला व्हाईल, डू व्हाईल, इफ एल्स या सगळ्या कंडिशनचा वापर करून तुम्हाला तो हे करता येईल. ठीक आहे. अजून एक छोटासा प्रोग्राम घेऊ, देन आपण स्टॉप करून घेऊ. कुठला सांगितलं होतं मी याच्यानंतर, लिस्ट दिलं होतं ना आपण इथे. हा, फॅक्टोरियल ऑफ नंबर. फॅक्टोरियल ऑफ नंबर म्हणजे काय, त्या नंबरचे फॅक्टर पाडायचे. ठीक आहे. हे बघा आपला इफ एल्स यूज होऊन गेला, व्हाईल यूज होऊन गेला. आता थोडंसं फॉर लूपचा एक प्रोग्राम घेऊन टाकू, लॉजिकल फॅक्टर. फॅक्टर पाडायचे म्हणजे तुम्ही एखादा नंबर जर घेतला युजर कडून, सपोज 4, तर याचे फॅक्टर तुम्हाला पाडायचे. फॅक्टर कसे पाडणार 4 चे, तुम्हाला करावं लागेल 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 असे एक 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 कमी कमी करून करून काय करणार, तुम्हाला त्याचे फॅक्टर पाडायचे. ओके. दॅट्स ऑल, एवढंच करायचं. तुम्हाला एक लूप घ्यावं लागेल, 1 पासून स्टार्ट करा जोपर्यंत नंबर लेस दॅन आहे तोपर्यंत, आणि त्या नंबरला त्या नंबरशी मल्टिप्लाय करून टाका. तसं मल्टिप्लिकेशन टेबल केलं होतं त्याच वेळी करायचंय. हे बघा 2-4 लाईनचा प्रोग्राम आहे, तेवढं आपण करून टाकू. फॅक्टोरियल ऑफ नंबर, सिंपल न्यू क्लास फाईल घ्या, FACT फॅक्ट नाम, न्यू क्लास. युजर कडून नंबर नाही घेत मी, डायरेक्टली नंबर स्टोअर करतो. ठीक आहे. आपल्याला काय काय लागणार आहे, 2 व्हेरिएबल लागतील, एक म्हणजे इंटिजर आय फॉर लूप साठी. ठीक आहे. आणि एक फॅक्टोरियल जो सुरुवातीला 1च असतो, कारण शेवटचा 1च आहे. ओके. दॅट्स ऑल. आणि एक युजर कडून नंबर घेऊन टाकू. युजर कडून घेण्यापेक्षा आपण डायरेक्ट स्टोअर केला तरी चालेल. मी 5 घेतो. ओके. 5चा फॅक्टोरियल किती आहे, 5 इंटू 4 20, मग त्याच्यानंतर 4 ला मल्टिप्लाय होईल 3 ने, 20 इंटू 3, मग त्याच्यानंतर 2 इंटू 1. ओके. गुगलला बघून घ्या आपण, फॅक्टोरियल ऑफ 5 इज किती येतं ते बघून घ्या. फॅक्टोरियल ऑफ 5 किती येतो, 120. आपल्याला 120 आन्सर आणायचं. ठीक आहे. आणायचं म्हणजे डायरेक्टली स्टोअर करायचं, तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. करून यूज करू आपण, काय करू, फॉर
आय ची व्हॅल्यू आपण स्टार्ट करू 1 पासून फॉर आय इज इक्वल टू 1. कधीपर्यंत करायचं आहे? जोपर्यंत आय जो आहे आपला लेस दॅन असेल नंबर पर्यंत, आणि एक एकदा तो लूप वाढवायचा. याच्यामध्ये करायचं काय? आधी आय काय असेल 1, मग 2, मग 3, मग 4, कधीपर्यंत? ज्या नंबरला दिलेलं आहे आपण तोपर्यंत. मग आपण काय केलं? फॅक्ट इज इक्वल टू त्या नंबरला आय ने मल्टिप्लाय करत जायचं. म्हणजे सुरुवातीला जो ओरिजिनल नंबर आहे पहिला नंबर तो मल्टिप्लाय होईल, बरोबर? म्हणजे 1 इंटू काय होऊन जाणार आहे इथे? सॉरी, आय आय सगळ्यात सुरुवातीला फॅक्ट इज इक्वल टू काय केलं? 1 इंटू 1, बरोबर? 1 आला. परत 1 इंटू काय होईल? 2. त्यांचं मल्टिप्लिकेशन होईल, इथे स्टोर होईल. परत 2 इंटू काय होईल? पुढचा थर्डचा. कधीपर्यंत? जोपर्यंत नंबर लेस दॅन इज इक्वल टू 5 येत नाही तोपर्यंत. ओके, छोटस लॉजिक आहे, लक्षात येत नसेल आपण डिबग एकदा करून बघू, तुम्हाला लक्षात येईल ते कसं लॉजिक वर्क होते. आधी आउटपुट येते का नाही ते चेक करू. SYSO पुढे प्रिंट करतो आपण फॉर लूप नंतर. ठीक आहे, SYSO system.out.println फॅक्टोरियल फॅक्टोरियल ऑफ नंबर रियल ऑफ नंबर NUMBER इज इक्वल टू फॅक्ट FACT फॅक्ट. ओके, चला याला रन करा. रन केल्यावर राईट क्लिक करा, रन ॲज प्रोग्रामिंग जावा प्रोग्राम, आणि इथे जाऊन आपण काय करणार आहे? फॅक्टोरियल ऑफ 5 इज, आपण युजर कडून मेसेजच दिला नाही ना, डायरेक्ट 5 स्टोअर केलेला आहे, त्याच्यामुळे डायरेक्टली आन्सर काय येईल? 120. ओके, आता हे आलं कसं थोडस मी सांगतो प्रॅक्टिकली 5 मिनिटात. ते बघा, सिम्पली आपण काय केलं ते लक्षात घ्या, छोटस लॉजिक आहे फक्त. इथे सगळ्यात अगोदर काय होणार आहे? n इज इक्वल टू 5 आपला स्टोर आहे. आय इज इक्वल टू काय? 1. आय लेस दॅन इज इक्वल टू 5 आय प्लस प्लस. फॉर लूप तुम्ही स्टडी केलाय. सुरुवातीला फॅक्टोरियल किती आहे? 1. तर मग 1 इज इक्वल टू काय होणार आहे? 1 इंटू आय ची व्हॅल्यू किती आहे सध्या आता? 1. 1 इंटू 1 इंटू 1. आता फॅक्ट मध्ये f इज इक्वल टू तुमची व्हॅल्यू काय स्टोर आहे? 1. कदा दुसरा लूप फिरेल. दुसरा लूप जेव्हा फिरेल तर आय ची व्हॅल्यू कमी होणार आहे की वाढणार आहे? काय होणार आहे? 1 ने वाढेल ना, हो. बरोबर? मग इथे 1 राहील फॅक्टोरियल. आता इथे काय होणार आहे? फॅक्टची व्हॅल्यू सध्या किती आहे? 1. पण आय ची व्हॅल्यू किती झाली इथे? 2. 1 इंटू 2, मग फॅक्ट मध्ये काय स्टोर होईल आता? 2 स्टोर होणार आहे. परत इथे काय? फॅक्टची व्हॅल्यू 2 आहे, मग इथे फॅक्टची व्हॅल्यू किती झाली आता? 2. मग इथे 2 इंटू होईल. 2 इंटू काय होईल आता? आय ची व्हॅल्यू बनेल 3. 2 3 जा 6. मग आता फॅक्टची व्हॅल्यू किती आहे? 6. पुढची व्हॅल्यू काय येऊन जाईल? 4. 6 इंटू 4 24. मग आता 24 राहिला एफ ची व्हॅल्यू. पुढे काय होऊन जाईल? 24 इंटू आय ची व्हॅल्यू किती बनेल? 5. 24 इंटू 5 झाले 120. ठीक आहे, तुमची 120 इथे होऊन गेलं. पण आता 5 ची व्हॅल्यू काय होऊन जाईल? लेस दॅन ऑर इक्वल टू आहे, पण ग्रेटर दॅन नाही, म्हणून तो किती होऊन जाईल? येत्या बाहेर येऊन जाईल. 5 ची व्हॅल्यू 6 झाल्यानंतर इथे आउटपुट रॉंग होऊन जाईल आणि तो इथे बाहेर येणार. ओके, त्याच नंबरला जोपर्यंत त्याचे फॅक्टर पडतायत तोपर्यंत आपण हे करत जायचं. म्हणून आपण काय केलं? 1 पासून स्टार्ट केलं. 1 2 3 4 5. 6 असता तर 6 पर्यंत गेला असता. 7 असता तर 7 पर्यंत गेला असता. त्या नंबरला मल्टिप्लाय करत 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 त्याचं एक आउटपुट आपण इथपर्यंत आणलेलं. ओके,
हे सगळे तुम्ही प्रॅक्टिकली करून असे डिबगिंग करून बघा म्हणजे तुम्हाला ते जास्त लक्षात येतं. ठीक आहे. तर काय-काय बघितलं आपण 2-3 प्रोग्राम्स बघितले. थोड्या सिंपल पासून स्टार्ट केलं. इव्हन ऑड नंबर, सम ऑफ डिजिट, फॅक्टोरियल ऑफ नंबर अँड आर्मस्ट्राँग नंबर. सगळ्यात मेन लॉजिक तुम्हाला इथे हे कळायला पाहिजे, की डिव्हाईड आणि मॉड मधला एक्झॅक्टली डिफरन्शिएट काय? ठीक आहे. व्हाईल आणि फॉरचा कसा वापर करून घ्यायचा, काय वापर करून घ्यायचा. असे सगळे प्रोग्राम तुम्हाला टाईम स्पेंड करून घ्यावे लागतील, जेणेकरून तुम्हाला ते सगळे लक्षात येऊन जाईल. ठीक आहे.